आणि बार शहाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. मोदी शहाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. पाऊस पडला गाराचा, अमित शहा बाराचा. पाऊस पडला गाराचा, अमित शहा बाराचा. मोदी शहाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. संविधानाचा जय असो. संविधानाचा जय असो. तर मोदी शहाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. अमित शहा मुर्दाबाद मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद. जिंदाबाद जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद निघते. आणि विद्वतेचं जे की कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी आहे. आणि हा भरवा अमित शहा बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला म्हणतो तो फॅशन आहे. आता फॅशन नाही, हे आमचा आत्मा आहे, ते आमचं रक्त आहे. आम्ही त्याच्यासाठी रस्त्यावर उतरून आम्ही जीव गेला तरी चालेल, पण आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लिखित राज्यघटना लिहिलेली आहे, या सर्व देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. पण या अमित शहा आणि मोदी बीजेपी सरकारला धडा शिकवण्यासाठी सर्व बहुजनवादी संघटनातर्फे आज रस्त्यावर आंदोलन होत आहे. आमची सरकारला विनंती आहे की या तडीपार अमित शहानं गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा रस्त्यावर जाळपोळ अनेक प्रकार घडतील. हे लोकशाहीच्या विरोधात अमित शहा जो की पदसिद्ध गृहमंत्री असून जर भाष्य करीत असेल तो काचा? तो विज्ञान युगी नाही, तो मनुवादी युगी आहे. हा सर्व पत्रकार बंधूंना माझा प्रश्न आहे, आपण कोणत्या युगात चालतो याचा विचार करा. तो म्हणतो की आंबेडकर आंबेडकर फॅशन झाली. अरे फॅशन नाही, त्या माणसामुळं आमच्या गड्यात मडक गाडग आणि पायाला साडू होता. आम्हाला माणुसकीची वागणूक नव्हती, आम्ही तुमच्या समोर बोलायची लायकी नव्हती. आणि ती लायकी त्या महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांमुळे भेटलेले आहे. सर्व बहुजन आज 18 पगड जाती आहेत. संख्या कोणाची आहे? बाबासाहेबांनी का बौद्ध समाजालाच आरक्षण दिले का? बाबासाहेब हा सर्व समाजाचा आहे. म्हणून माझ्या बहुजनवादी तुम्हा सर्व पत्रकारांना पण विनंती आहे, याच्या विरुद्ध पत्रकारांतर्फे पण आंदोलन छेडलं पाहिजे आणि तुम्ही पण त्याची भूमिका निभावली पाहिजे. विरोध असताना रामदास आठवले त्याचं समर्थन करताय, कसं पाहताय? और रामदास आठवले समर्थन घेत आहेत. सत्तेसाठी लाचार झालेले लोक आहेत ते, जे सत्तेसाठी लाचार होतात ते रस्त्यावर असतात. भीमसेनी का सत्तेसाठी लाचार नव्हतो. बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्र्याचा राजीनामा दिलेला आहे, कारण तो स्वाभिमानी आणि निस्वार्थी माणूस होता. तो स्वार्थी अति स्मित सुखासाठी हे भाडकाऊ दलाल कोणीही नेते असतील त्याने तात्काळ राजीनामे द्यावे. आणि भीमसेनी सारखं जसा पॅन्थर मध्ये आठवले होता, तो पॅन्थर तो कवाडे प्रणेता पाहिजे. त्यांनी हे शेळी म्हणून जगू नये. स्वाभिमानाचं मरण तर कधी येतच असते. माझी लायकी नाही, पण त्या नेत्यांना सांगतो की तुम्ही फुले शाहू आंबेडकर विचारधारातले असाल तर तुम्ही पण निदर्शने करा आणि अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी करा आणि अमित शहानं माफी मागाव. एवढंच सांगतो, थांबतो. जय भीम. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहब की जानिब से जो तो यहाँ पर निषेध आंदोलन किया गया है, जो कि हमारे देश के गृह मंत्री है, उन्होंने जो है तो एक बेताल ऐसा वक्तव्य दिया है जो कि उन्होंने नहीं देना चाहिए था. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का फैशन बोले, ये फैशन नहीं है, ये हमारा जो है तो फैशन है. डॉक्टर बाबा साहेब हमारा जो है तो स्वाभिमान है और हम जो है तो पहले भी नाम लेते थे, आज भी नाम लेंगे और इंशाल्लाह जब तक इस दुनिया में जब तक हम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर साहब का नाम लेंगे, क्योंकि उनके वजह से हमको जो है तो समानता का अधिकार मिला, न्याय मिला. आज जो हम आपके सामने यहाँ पर बोल रहे हैं, फ्रीडम के साथ जो है तो बात कर रहे हैं, ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन का जो है तो कलम 19 भी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर साहब के संविधान ने हमको दिया है. इसलिए डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का हम गुणगान करते हैं, करते आए हैं और करते रहेंगे इंशाल्लाह. क्या सजा होना चाहिए तुम्हारे साथ? वह पहले तो ये होना चाहिए कि जैसा हाई कोर्ट के जस्टिस यादव साहब ने जो है तो स्टेटमेंट दिया था, वो बहुजनों का और बहुसंख्यकों का और अल्पसंख्यकों के, इसका जो है तो सुप्रीम कोर्ट ने इसका संज्ञान लिया था.
तो क्या बात है कि सुप्रीम कोर्ट अब इसका संज्ञान नहीं ले रही है। सुप्रीम कोर्ट ने इसका संज्ञान लेना चाहिए और जस्टिस खन्ना साहब ने तुरंत फौरी इनका जो है तो इस्तीफा लेना चाहिए और इनको सजा देना चाहिए कि आप जो है तो संविधान निर्माता के बारे में इस तरह के अपशब्द कैसे कह सकते हैं। मेरा नाम सैयद लैकुद्दीन है, मैं अल्पसंख्यक विभाग का जिला कार्याध्यक्ष हूँ, औरंगाबाद छत्रपति संभाजीनगर। कौन सी पार्टी? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शरद चंद्र पवार साहब।